बेहदची अविनाशी परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, ऑन जजमेंट डे हाऊ विल मल्टिवर्स चेंज? अंतिम समयी मल्टिवर्स कसे बदलेल याचा भाग 2 आपण नुकताच सुरू केला. आज त्यातीलच उपभाग 2 आज आपण ऐकणार आहोत आणि शीर्षक आहे उच्च श्रेणीच्या आत्म्यांचे परमात्म्यात रूपांतर. अनंत भैया आणि बापूजी यांच्यामधील हा विशेष आध्यात्मिक परिसंवाद आज आपण ऐकणार आहोत. अनंत भैया विचारतात, तर बापूजी, तिथे जे अमर लोक होईल तिथे मृत्यू होणार नाही ना? बापूजी म्हणतात, तिथे तर बेहदच्या विश्वात कुठेही मृत्यू लोक नाही, फक्त आपल्या सोलर सिस्टीम मध्येच आहेत. जिथे पण मल्टिवर्समध्ये जेवढे सोलर सिस्टीम आहेत तिथे मृत्यू लोक नाही. अनंत भैया विचारतात, बापूजी, आपण सांगितले की G6च्या वरची एलियन्स आहेत ते वाचतील. बापूजी म्हणतात, हो, ते वाचतील. अनंत भैया विचारतात, तर ते पुन्हा परमधामामध्ये जातील का? बापूजी म्हणतात, नाही, ते तर मल्टिवर्समध्येच राहतील. हे मल्टिवर्स नंतर चालेल ना? हा मल्टिवर्स नव्याने अतिशय सुंदर बनवून जाणार ना आपण? अनंत भैया म्हणतात, कोण बनवून जाईल? बापूजी म्हणतात, त्यावेळेस सर्वोच्च परमात्मा बनवून जातील. अनंत भैया म्हणतात, नंतर कोणासाठी बनवणार हे? बापूजी म्हणतात, तो मल्टिवर्स वाचेल ना? मल्टिवर्समध्ये 2% ते 3% आत्मे वाचतील. आजच्या दिवशी जेवढे आत्मे आहेत ते बेहिशोबी आत्मे आहेत. कारण की सोलर सिस्टीममध्ये, गॅलेक्सीमध्ये खूप सारे आत्मे आहेत. युनिवर्समध्ये सुद्धा कितीतरी आहेत. ग्रेट युनिवर्समध्ये आहेत, ग्रेट ग्रेट युनिवर्समध्ये तर 2 ते 3 कलेचे हाय क्वालिटीचे आत्मे वाचतील. त्यांना परमतत्वांचे नवीन मल्टिवर्स बनवून त्यांना राज्य देऊन सर्वोच्च परमात्मा निघून जाईल. तो जे मल्टिवर्स बनवेल बिलकुल परिवर्तन करून तत्वांचा बेहदचे नवीन मल्टिवर्स बनवेन. धरतीवर कधीही सध्याच्या धरतीसारखे जल आणि माती नसेल असे मल्टिवर्स बनेल. जे 2 ते 3% परम म्हणजे हाय क्वालिटीचे आत्मे वाचतील ते नेहमी अमर बनतील आणि अतिशय सुंदर राज्य बनेल. अनंत भैया विचारतात, तर मग बेहदच्या पित्याबरोबर वरती कोण जाईल? बापूजी म्हणतात, ते जे बेहदच्या पित्याचे बेहदचे बच्चे आहेत ते जातील. अनंत भैया विचारतात, किती आत्मे आहेत? 9 लाख पर्यंत. बापूजी म्हणतात, इथे येऊन बेहदच्या पित्याने खूप काळापूर्वी पहिल्यांदा 108, नंतर 1008, 16,000 आणि 9 लाख आत्म्यांची आपले एक रूप निर्माण करून त्याच्याकडून रचना करवून घेतली, जेणेकरून ते विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये सहकार्य करतील म्हणून. ते जी बेहदची मुले आहेत ते साकारी मनुष्य अवतारात आहेत. ते त्यांना सर्वोच्च परमधामात घेऊन जातील. बाकी मल्टिवर्समध्ये जे 2 ते 3% हाय क्वालिटीचे आत्मे बनतील तर ते परम आत्मे बनतील. परम परम आत्मे हाय क्वालिटीचे परम 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 आत्मे बनतील आणि समस्त मल्टिवर्स नवीन बनवले जाईल. अनंत भैया विचारतात, तर मग बापूजी, हा जो नवीन मल्टिवर्स असेल तर त्यात पुन्हा हेच चक्र चालू होईल का? बापूजी म्हणतात, नाही, असे नाही. बेहदचा अमर लोक बनेल, तर असे जल माती चक्र विनाश नसेल. अनंत भैया विचारतात, नंतर परत सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग हे चालत राहील का? बापूजी म्हणतात, हे तर धर्तीवर होत असते ना. आता धरतीच राहणार नाही, ती परमतत्वात बदलली जाईल. हे मल्टिवर्स राहणार नाही. वेळेचे मोजमाप बेहदच्या वेळेनुसार मोजमाप होईल. अनंत भैया म्हणतात, बापूजी, आता जे असे होणार आहे ते तर जणू काही कल्पना वाटते. म्हणून मला वाटते की असा कोणी कधी विचार सुद्धा केला नसेल जे आपण सांगत आहात. बापूजी म्हणतात, आपणा सुद्धा कोणी विचार करू शकणार नाही. हे जे तो एका युनिवर्सचा मालक सुद्धा विचार करू शकणार नाही. अनंत भैया म्हणतात, तेच तर मी म्हणतोय ना. आपण ते आता सांगितले याचा कोणी स्वप्नात देखील विचार केलेला नसेल की असं काही होऊ शकतं. आपण तर ठामपणे सांगत आहात की हे होणारच आहे.
पण याचा विचार करून सुद्धा आम्हाला वाटते की प्रत्यक्षात जी काही भविष्यात दुनिया येणार आहे ती किती आश्चर्यकारक असेल. तर आता सद्यस्थितीत धर्तीवर जे मनुष्य आहेत त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांच्यासाठी आपण काय सूचना देणार? बापूजी म्हणतात, वेळ असेल तर आमचे व्हिडिओ बघावे. एवढे व्हिडिओ आहेत, जेवढे केले ते सारे बघावेत. ज्ञानसागरामध्ये डुबावे. केवळ संकल्पाने तरी आम्हाला सहयोग द्यावा. काही करायचं नाही. घरी बसल्या बसल्या चांगले संकल्प करायचे, शुभ भावना ठेवायची, आमच्या व्हिडिओजला लाईक करायचे. एवढे तर सहकार्य करू शकता ना. जर काही सहयोग देऊ शकत नसेल तर काही नको. विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये संकल्पांचा सहयोग द्यावा. आमच्या व्हिडिओजला केवळ लाईक करावे. अनंत भैया म्हणतात, मी माझ्या सर्व श्रोत्यांना हेच सांगू इच्छितो की बापूजींनी आज जे ज्ञान दिले आहे ते कदाचित आजपर्यंत कोणीही दिलेले नसेल. बापूजी म्हणतात, आज मी पहिल्यांदा मल्टिवर्स कसे परावर्तित होणार आहे हे सांगत आहे. कारण त्याची जी रूपरेषा मी विचार करून ठेवलेली आहे, थोड्या दिवसांपूर्वीच मी विचार केला होता. जेव्हा मी दिल्लीवरून आलो त्याआधी पहिले थोडा विचार केला होता, परंतु तेव्हा माझी सांगण्याची इच्छा नव्हती. परंतु आपण प्रश्न विचारला की मल्टिवर्सचे काय होईल, तेव्हा मी विचार केला की चला, संपूर्ण मल्टिवर्स कसे परावर्तित होईल, कोणते आत्मे वाचतील हे आज सांगून टाकावे. अनंत भैया म्हणतात, बापूजी, खूप सारे लोक आहेत जे आपल्याबरोबर जोडले जात आहेत. म्हणून हे ज्ञान ऐकण्यासाठी ते उत्सुक उत्सुक असतात की आपल्या मनातील एक एक गोष्ट जाणून घेण्यासाठी ते इच्छित असतात. येथील वेगवेगळ्या देशांमधून हे आपल्याकडे जोडले जातात. ते ज्ञानाच्या शोधात आहेत. आजचा जो व्हिडिओ आहे त्याबद्दल कितीतरी लोकांनी सांगितले आहे की आपण बापूजींना विचारावे की पुढे काय होईल. म्हणून जे काही सांगत आहेत त्यांचेच प्रश्न आपल्यासमोर ठेवत होतो. तर बापूजी, तुम्ही अजून काही सांगू इच्छिता का? बापूजी म्हणतात, जे आपल्याशी जोडले गेले आहेत, आपले व्हिडिओज बघत आहेत, ते साधारण आत्मे नाहीत. ते बेहदचे आत्मे आहेत. ते बेहदच्या उच्च परमधामात जाणारे आत्मे आहेत. ते हाय क्वालिटीचे आत्मे आहेत, साधारण नाही. साधारण लोकांना आमच्या ज्ञानामध्ये अजिबात रस नसणार. आपल्या व्हिडिओला लाईक करणार नाही, ते तर बघणं तर दूरच राहिले. ते तर कसं करतील, हे राक्षस वृत्तीचे असतील. कितीतरी जीवन बघा, असुरी वृत्तीवालेच आहेत. आज बघा काय हाल होत आहे. ते जे हाय क्वालिटी आत्मे आहेत ते शोधत आहेत. त्यांच्या आत्म्यात बेहदच्या विश्वाच्या ज्ञानाचे रेकॉर्डिंग आहे. त्यांच्या आत्मा बेहदच्या विश्वाचा नकाशा पडलेला आहे. त्यांच्या आत्म्यात बेहदच्या ब्रह्मांडाचा संपूर्ण नकाशा पडलेला आहे. ज्यांना बेहदच्या ब्रह्मांडापर्यंतचे ज्ञान आकलन होईल ते बेहदचे आत्मे आहेत. ते साधारण आत्मे नाहीत. परंतु त्यांनी आता लवकर घाई करावी. आम्ही लवकरच परिवर्तन करू इच्छित आहोत. त्यांनी लवकर आमच्या संपर्कात येऊन विश्व परिवर्तनाच्या या अभियानामध्ये जोडले जावे. अनंत भैया म्हणतात, माझ्या सर्व दर्शकांना मी हे सांगू इच्छितो की आपण व्हिडिओ बघत आहात, आपल्याला ते आवडत आहे, तर आपण परमशांती आपल्याला समजेल आणि आपण व्हिडिओ बघत आहात, आपल्याला व्हिडिओ आवडत आहे, तर लाईक बटन किंवा सबस्क्राईब करावे. शक्य असल्यास सोशल मीडियावर शेअर करावे. बापूजी, आपण अजून काही सांगू इच्छिता का? बापूजी म्हणतात, बस एवढेच होते. मी मुलांना सांगू इच्छित आहे की बेहदची मुले आहेत, बेहदची रचना जी आहेत, बेहदच्या ज्ञानात ते रस घेत आहेत. जे ज्ञान शोधत आहेत, प्रत्येक ठिकाणी जे बेहदचे आत्मे आहेत ते हे ज्ञान शोधत आहेत. त्यांना उच्च दर्जाचे ज्ञान हवे आहे, म्हणून ते प्रत्येक ठिकाणी ज्ञान शोधत आहेत. ज्यांना हे ज्ञान पसंत आहे ते हाय क्वालिटीचे आत्मे आहेत, परंतु आता त्यांनी वेळ घालवायला नको. जोपर्यंत आपण या भौतिक शरीरात आहोत, भौतिक दुनियेत आहोत, तोपर्यंत त्यांनी आमच्या कनेक्शनमध्ये यावे. या भौतिक शरीरात राहून संपूर्ण व्हिडिओज बघावेत. जे बेहदचे आत्मे आहेत, बेहदचे आत्मे आहेत, त्यांनी सिद्ध करावे. जेव्हा आम्ही या सत्संग भेटीचा कार्यक्रम ठेवतो तेव्हा त्यांनी मनुष्य रूपात, साकारी रूपात भेटावे. आधी त्यांनी सिद्ध करावे की बेहदचे आत्मे बेहदचे बच्चे आहेत. बेहदची रचना असेल तर ते साधारण नाहीत. म्हणून त्यांना संपूर्ण बेहदच्या ब्रह्मांडाचे हे ज्ञान नक्की समजेल.
परंतु हे ज्ञान समजणे ही काही साधारण गोष्ट नाही. ज्ञान समजण्यासाठी खूप मेहनत करतील. एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळा समजण्याचा प्रयत्न करतील. आमच्याशी जी मुले जोडली गेली आहेत, ज्यांना आम्ही बेहदचे बच्चे म्हणतो, जे बेहदचे बच्चे आहेत ते म्हणतात की एक व्हिडिओ 100 वेळा बघितला तरी दरवेळी नवीन ज्ञानाचा मुद्दा समजतो. कारण की हे ज्ञान परमज्ञान आहे. परमज्ञानासाठी आत्म्याची एक क्षमता खूप उच्च पातळीची असायला हवी. हे काही मेडिकल, इंजिनिअरिंगचे ज्ञान नाही, लौकिक शिक्षण नाही, अलौकिक सुद्धा नाही. हे पार अलौकिक शिक्षण आहे. हे बेहदचे पार अलौकिक ज्ञान आहे. बेहदचे पार अलौकिक ज्ञान हे शिक्षण प्राप्त करण्यासाठी आत्म्याची क्वालिटी, त्याची स्टेज ही हायच हवी. आत्मा जेव्हा हाय क्वालिटीचा असेल, आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊन आपण ज्ञान समजून घ्यावे आणि आपण लवकरात लवकर आमच्या कनेक्शनमध्ये यावे. अनंत भैया म्हणतात, मी माझ्या सर्व दर्शकांना हेच सांगू इच्छितो की खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्लेलिस्ट दिलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये वेगवेगळे मेडिटेशन व्हिडिओज आहेत. बीके वाल्यांसाठी आहे. ब्रह्मांडाविषयी, युनिव्हर्सविषयी सायन्समध्ये, सायन्सच्या भाषेमध्ये बापूजींनी जे ज्ञान दिलेले आहे त्या सर्वांच्या आम्ही वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवल्या आहेत. जवळपास अनेक 100 पेक्षा जास्त प्लेलिस्ट आहेत. प्रत्येक प्लेलिस्टमध्ये 15 ते 20 व्हिडिओज आहेत. आपण एक एक करत बघावेत. त्यामुळे बापूजींच्या ज्ञानाचे जे तत्वज्ञान आहे ते तुम्हाला स्पष्ट समजत जाईल. आणि जे दर्शक व्हिडिओज बघतील आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करतील तर त्यांना आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेऊ. त्यात आम्ही कधी कधी बापूजींचे व्हॉइस क्लिप्स देखील पाठवत असतो. बापूजी, आपण हे ज्ञान दिलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परम शांती. श्रोते हो, हे खूप सुंदर असा हा व्हिडिओ आमचा एक छोटासा प्रयत्न की जेणेकरून तुम्ही ह्या बेहदच्या ज्ञानाशी जोडले जाल आणि आपले मुक्ती आणि जीवनमुक्तीसाठी प्रयत्न कराल. बेहदची अविनाशी परम महाशांती. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.